महादेवाची पिंड किती छान आहे. आरती करायला आलो. जय श्री कृष्ण. राधा कृष्णाचं मंदिर आहे. 21 मंदिर. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेतच असाल. आज आपण आलो आहोत हिंदू टेम्पल ऑफ मिनीसोटामध्ये. हिंदू सोसायटी ऑफ मिनीसोटा म्हणजे हे अमेरिकेतलं मोठ्या मंदिरांपैकी एक मंदिर आहे आणि मिनीसोटामधलं सगळ्यात मोठं मंदिर आहे. तिथे आज आपण आलो आहोत. तर हिंदू मंदिर कसं आहे ते बघूया. चला सोबतच दर्शन घेऊया. तर आपण मंदिरात एंटर केलेलं आहे. आता इकडे आपले जॅकेट्स आणि शूज सगळं काढून आपण मंदिरात जाण्यासाठी रेडी. त्यांनी सगळ्या लँग्वेजेसमध्ये इकडे लिहिलेलं आहे मंदिराची डिटेल्स. तुम्ही इकडे बघू शकतात. सगळ्यात आधी मराठीमध्ये लिहिलेलं आहे नमस्ते. नमस्ते इन संस्कृत, हिंदी, मराठी आणि राजस्थानी. त्यानंतर बेंगॉली, त्यानंतर गुजराती, कन्नडा, त्यानंतर मल्याळम, त्यानंतर इकडे ओडिया, मग पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि इंग्लिश. मिनीसोटामधील मॅपल ग्रूव्ह नावाच्या सिटीमध्ये हे टेम्पल बनवण्यात आलं. तर 1979 साली याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 2006 मध्ये याला रिनोव्हेट करण्यात आलं आणि नंतर 21 छोटी छोटी मंदिरं बनवण्यात आली. तर कसं आहे की आपल्या इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये जेवढे काही मंदिर आहेत तर त्याच्या प्रतिकृती त्यांनी इथे 21 मंदिर छोटे छोटे बनवलेले आहे. जसं आपल्याकडे प्रति बालाजी आहे, प्रति शिर्डी आहे, तशा प्रतिकृती इथे छोट्या छोट्या बनवण्यात आल्या आहेत. अशी 21 मंदिरं त्यांनी ह्या मोठ्या मंदिरात स्थापित केल्या आहेत. 1979 साली स्थापना करण्यात आली आणि 2006 साली त्यांनी हे छोटे छोटे मंदिरं इथे बांधून रिनोव्हेट करण्यात आलं. 43,000 स्क्वेअर फूट इतका मोठा एरिया आहे या मंदिराचा. 5 ते 5,500 लोक ॲट अ टाइम इथे दर्शन घेऊ शकतात, येऊ शकतात. इतकं मोठं मंदिर आहे. फुल टाइमसाठी 7 पुजारी यांनी अपॉइंट केले आहेत. 7 पुजारी इकडे बघतात संपूर्ण मंदिराचं. ह्या हिंदू सोसायटी ऑफ मिनीसोटाचा मी टायमिंग तुम्हाला सांगते. पूर्ण आठवड्यामध्ये सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास असं हे मंदिर ओपन असतं आणि वीकेंडला संपूर्ण दिवस तुम्ही मंदिरात येऊ शकतात, मंदिरात थांबू शकतात. वीकेंडला संपूर्ण दिवस हे मंदिर ओपन असतं. आणि इकडे त्यांनी जेवणाची सुद्धा सोय केली आहे, म्हणजे प्रसादालय आहे. सगळ्या भक्तांसाठी प्रसाद ठेवलेला आहे. अगदी कमी पैसे घेऊन, म्हणजे $7, $7 ते $7.5 अशी काहीतरी फीज आहे त्यांची. तर ते तेवढे पैसे घेऊन पूर्ण जेवणाची थाळी देतात आपल्याला. तर ते सगळं आपण बघणार आहोत. तर आपण बघूया हिंदू टेम्पल ऑफ मिनीसोटा कसं आहे. तर चला सोबतच दर्शन घेऊया आणि आज हिंदू टेम्पल कसं आहे ते बघूया मिनीसोटामधलं. तर अशा प्रकारे आपले जॅकेट्स, शूज वगैरे सगळं इकडे काढून ठेवण्यासाठी त्यांनी छान सोय केली आहे आणि अतिशय सिस्टमॅटिक वेमध्ये सगळं शिस्तीत ठेवलं जातं, सगळं शिस्तीत केलं जातं. अरे वा, विधाने सुद्धा खूप छान ठेवलं सगळं. विधान, कुठे आलो आपण? हिंदू टेम्पल मध्ये. का रे, का आलो रे विदू आपण मंदिरात? आरती करायला आलो आणि बाप्पाचं दर्शन करायला. सो लेट्स गो. येस, जाऊयात. वीकेंडचा दिवस आहे तर गर्दी बरीच असणार आहे आज मंदिरात. सो हे आपण मंदिरात येऊन गेलेलो आहोत वरती. खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं माहिती आहे जेव्हा आपण आपल्या मंदिरात येतो आणि दर्शन घेतो देवाचं.
हे फिलिंगच वेगळं असतं. कसं आहे रे विदू मंदिर? छान आहे. आवडलं तुला? बरंच मोठं मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल. कन्स्ट्रक्शन सुद्धा खूप सुंदर करण्यात आलं आहे. तर आता आपण मध्ये जाऊन प्रत्येक मंदिर बघूया, प्रत्येक मंदिरची छोटी प्रतिकृती बघूया. आपल्या भारतामध्ये जेवढे काही मंदिर आहेत, जेवढ्या देवी देवतांचे, तेवढे सगळे मंदिर तुम्हाला इथे बघायला मिळतील. खूप छान मंदिर आहे, अतिशय प्रसन्न वातावरण आहे आणि छान वाटलं इकडे येऊन. आपली हिंदू कम्युनिटी एकत्र येण्यासाठी त्यांनी हे मंदिर उभारलं आणि सगळे हिंदू लोक खूप छान एकत्र येतात इकडे. सुरुवात आपल्या गणपती बाप्पापासून करूया. सगळ्यात अगोदर आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. मंदिराची सुरुवात सुद्धा गणपतीपासूनच झाली होती. मंदिराची जेव्हा यांनी स्थापना केली तेव्हा सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाची मूर्ती आणली होती. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ओम गणगणपतये नमो नमः. हे दत्ताचं मंदिर आहे. सरस्वती देवीचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकतात मूर्ती किती सुंदर आहे. छान वाटतं. अमेरिकेत पण जेव्हा आपल्या देवी देवतांचं दर्शन होतं तेव्हा खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर हे दुर्गा माताचं मंदिर आहे. त्यानंतर हे श्री मीनाक्षी मंदिर आहे. त्यानंतर महादेवाचं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महादेवाची पिंड किती छान आहे बघू शकतात तुम्ही. त्यानंतर हे पुढचं मंदिर आहे श्रीवल्ली, श्री सुब्रमण्यम आणि श्री देवसेना. खूप छान प्रतिकृती त्यांनी तयार केल्या आहेत. त्यानंतर हे श्री लक्ष्मीचं मंदिर आहे. तुम्हाला अमेरिकेतील हे मंदिर कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर हे विष्णूचं मंदिर आहे. त्यानंतर ही
श्री भूदेवी आहे. आणि हे आपलं श्रीराम मंदिर आहे. मंदिराचं वैशिष्ट्य तुम्ही बघितलं का? प्रत्येक मंदिरावर कळस आहे आणि मूर्ती किती सुंदर स्थापित केलेली आहे. राम मंदिराची प्रतिकृती बनवली आहे छोटी छान. श्रीराम जय राम जय जय राम. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान खूप सुंदर मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. तुम्हाला भारतात बसून मी अमेरिकेतील देवी देवतांचे दर्शन करवत आहे. तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर हे आहे बालाजीचं मंदिर. प्रति बालाजी आपल्या इकडे कसं असतं तसं त्यांनी प्रति बालाजी बनवलं आहे. खूप छान मूर्ती आहे. त्यानंतर हे श्री अय्यप्पन आहे. त्यानंतर हे श्री जगन्नाथ मंदिर आहे. किती सुंदर मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान तयार केलं आहे. हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की. जय श्री कृष्ण. राधाकृष्णाचं मंदिर आहे. ही पण मूर्ती अतिशय सुंदर मूर्ती आहे. श्री विश्वकर्मा आहे. त्यानंतर हे श्री भैरवेश्वर आहेत. अतिशय सुंदर बांधकाम आहे. त्यानंतर हे आपलं हनुमान मंदिर आहे. मूर्ती तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे. तर हे अशा प्रकारे आहे. 21 छोटे छोटे मंदिर त्यांनी बनवले आहेत. 21 देवी देवतांची स्थापना करण्यात आलेली आहे मंदिरात. आणि अतिशय मोठं मंदिर आहे. खूप सुंदर तयार केलेलं आहे त्यांनी. तर तुम्हाला मंदिर कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. विधान, तुला मंदिर आवडलं बेटा? तू बाप्पा केलास? तर आता आपण सगळे मंदिर बघूया. चला बाप्पा करा. आपण जितकं धार्मिक असू तेवढं आपल्या मुलांमध्ये सुद्धा धार्मिक गोष्टींची आवड निर्माण होते. तर मी सुद्धा विधानला सगळं सांगण्याचा प्रयत्न करते.
आणि इकडे त्यांचं प्रसादालय आहे. तर इथे अगदी क्षुल्लक चार्जेस घेऊन त्यांनी प्रसाद ठेवला आहे भक्तांसाठी. तर हे असं प्रसादालय आहे इकडे. अमेरिकेतील मिनीसोटामधील हे हिंदू टेम्पल, हिंदू मंदिर तुम्हाला कसं वाटलं? 21 मंदिरांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.